हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी तर एकदम मजेत आहे. मी तर एकदम खुश आहे. मी खूपच आनंदात आहे कारण आजचा ब्लॉग थोडा वेगळा राहणार होता. पण आज एक गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला माहिती आहे, मध्ये मी मुंबईला गेली होती. तर फराह खान यांच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे एक शो चालू आहे, आंटी किसको बोडारे. तर त्याच्यामध्ये मी गेली होती आणि तिथे मी तिथे 4 कंटेस्टंट होते आणि त्याच्यामधून मी फायनल झालेली आहे. आणि तो एपिसोड आज आलेला आहे फराह खान के या यूट्यूब चॅनलवर. तर प्लीज तिथे जाऊन बघा आणि मला नक्की सांगा. आणि ॲक्च्युली माहिती आहे त्या शोमध्ये काय झालं, तो व्लॉग आहे तो मी उद्या पोस्ट करेन. कारण आज त्याच्यातच होती मी गडबडीत. ते म्हणजे आज आनंद होता की बा त्या मॅडमचा म्हणजे आज एपिसोड आला. तर उद्या मी त्याचा व्लॉग अपलोड करेल. जेव्हा मुंबईला गेली होती तिथे काय झालं, कोण भेटलं, कसं भेटलं. तर नक्की मी खाली त्या मॅडमच्या एपिसोडची लिंक पण देते जिथे ज्या एपिसोडमध्ये मी आहे. आणि सगळ्यांनी नक्की सांगा मला. ॲक्च्युली माहिती काय झालं, त्या एपिसोडमध्ये त्यांनी खूप काटलं. माझा डान्स हा 3 मिनिटाचा होता, मला वाटतं 1 मिनिटाच्या अंदरच त्यांनी तो दाखवला आहे, 1-1.5 मिनिटाच्या अंदर. तर असो. आणि आमचं खूप बोलणं पण खूप झालं होतं मॅडमसोबत. तिथे यांच्याशी खूप कॉमेडी झाल्या होत्या. माझ्यासोबतच्या 2 मुली होत्या, पूर्वा आणि विशाखा. यांचं पण खूप कौतुक केलं होतं मॅडमनी. पण ते शूट नाही करताना, तुम्हाला माहित आहे ते शूट करू देत नाही. तर खूप काही गोष्टी होत्या पण ते दाखवण्यात नाही आल्या. पण जे आलं ते खूप छान आलेलं आहे. तर नक्की सांगा मला. तसंही तुम्हाला माहितच आहे माझा डान्स. आणि तिथे ॲक्च्युली तुम्हाला सांगू काय, 3-4 महिन्यापासून फोन चालू होता प्रोडक्शन हाऊसचा. म्हणजे हे जे आज जो एपिसोड आला तो शूट मी ऑलरेडी 2 गणपती विसर्जित होता त्याच्या 1-2 दिवसानंतर गेली होती मी. मला वाटतं गणपती विसर्जनाच्या दिवशीच गेली होती बहुतेक. तर तेव्हाच त्यांनी तो जो एपिसोड आहे तो आज टाकला. त्याचे 3-4 महिन्या अगोदर फोन चालू होते की फराह खान मॅमचा शो आहे आंटी किसको बोलारेमध्ये, तर तुम्हाला निवडलेला आहे. म्हणजे त्यांच्या हे जे प्रोडक्शन टीम असते त्यांच्याकडून हेडकडून फोन येत होता. मला विश्वास येत नव्हता. मी म्हटलं फराह खानमध्ये पण असंच पहिला आम्ही निलेश साबळे सरांच्या ह्याच्यात हसताय ना हसायला पाहिजे तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर मला एक वेळा अजून नेहा कक्करचं ते सिंगिंगचा शो आहे तिथलंही आलं होतं की बाईक ॲज अ गेस्ट म्हणून. मग डबल काही आलंच नाही त्यांचं. तर मी म्हटलं हे बॉलिवूडमध्ये म्हटलं फराह खान मॅमचं नाव घेऊन म्हटलं काही करणार नाही म्हटलं, काही बोलवणार नाही म्हटलं. हे असेच फोन येतात म्हटलं, येत राहतात म्हटलं प्रोडक्शन टीमचे. पण वारंवार त्यांचे फोन येत होते. मी म्हटलं कुछ तो गडबड है. म्हटलं पाहू. मी अशी खूप होप धरून नाही बसते, आलं तर ठीक, नाही आलं तर त्याच्यापेक्षा ठीक, असं म्हणजे माइंडमध्ये एक होतं. कारण मग आपण खूप आस लावून बसतो, मग मन दुखते. आता मन नाही दुखून घ्यायचं आहे, हॅपी राहायचं आहे. जे आलं ते एक्सेप्ट करायचं, पुढे जायचं आहे. तर त्याच्यानंतर मग आला तर मग माझी व्हिडिओज माझा एक छोटासा एक इंट्रो मागवला, तोही पाठवला. त्याच्यानंतर मग अजून गॅप पडली. मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं हिच्या पप्पाला म्हटलं हिच्या पप्पाला म्हटलं हे काही नसते म्हटलं, हे असंच असते, काही येणार नाही. पण नंतर आला, मग माझे व्हिडिओज मागवले, मग मी एक कॉमेडी ॲक्ट केला, डान्स केला, सगळं केलं. पण नंतर मग कॉपीराईटचा इश्यू येते. तर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवर कॉपीराईटचा इश्यू येते. तर त्यांनी म्हटलं की कॉपीराईटचा इश्यू येते तर मूवीचे गाणे चालणार नाही. मग काय, तर आम्ही अरे बापरे म्हटलं कसं करू, कायच करू म्हटलं, कॉमेडी करू. आता कॉमेडी आपण तसं करतो 15-20 सेकंदाची, पण एक ॲक्ट म्हटलं म्हणजे तर प्रॅक्टिस पाहिजे, आपल्याकडे स्क्रिप्ट पाहिजे. तरी पण मी एक लॉलीचं जे कॅरेक्टर आहे ते घेऊन एक छोटीशी 3 स्क्रिप्ट बनवली होती. कारण पहिल्या एपिसोडमध्ये सुनीता आहुजा, साजिद खान जी आणि मॅडम होत्या फराह खान. मी 3 एक कमेंट्री पास केली होती. 3 मिनिटापर्यंत मी तो 3-4 मिनिटापर्यंत एक कॉमेडी ॲक्ट केला होता. तो पण पाठवला होता, तो त्यांना आवडला होता. पण त्यांनी जेव्हा माझी इन्स्टाची प्रोफाईल पाहिली तर त्यांची अशी इच्छा झाली मॅडमची, फराह खान मॅडमची, की हिच्याकडनं लावणी करवा, म्हणजे माझ्याकडनं लावणी करून घ्या. तर माझ्याकडनं लावणीचे व्हिडिओज बोलवले. तर मी एक चंद्रा पाठवला यूट्यूबवरचा, मग रील्स पाठवल्या. आणि थोडंसं मी नवीन एक म्युझिक तयार करून इथून पण पाठवून दिलं होतं त्यांना. तर मग मॅडमनी इससे लावणी कराना, ये महाराष्ट्र की, ये विदर्भ की, तो इससे लावणी कराना. आणि मोठं चॅलेंज, गाणं नाही म्युझिकवर करा, काय विचारतं मग धूम. तर मग केलं बाई. मग म्हणे आता तारीख आहे, त्या तारीख आहे, अशी तारीख आहे. टळत गेली म्हटलं सर हे काही हा शो होत नाही. पण अचानक मग म्हणे की 3-4 दिवसांनीच यायचं. अरे बापरे, हँग. मॅडम म्हणते म्हणे की 2 पोरी वगैरे सोबत घेऊन या बाई, एकटी करू नको, कारण लावणी एकटी करशील तर जेव्हा स्टेज भरला दिसेल तेव्हा चांगला 2 मुली तरी या. मग आमची पूर्वा आणि विशाखा होती. त्यांना म्हटलं त्या पोरी तयार झाल्या, बिचारे एका शब्दात तयार झाल्या. हो ताई, हो का, हो मामी, हो ताई. चला म्हटलं फटाफट म्युझिक बनवलं, एका दिवसात प्रॅक्टिस केली, प्रेझेंट केलं.
ॲक्च्युली डान्स खूप छान, म्हणजे खूप, तुम्ही जर पूर्ण पाहिलं असेल 3 मिनिटाचा खूप छान होता. पण आता असो जे आहे ते. तर त्याच्यानंतर तुम्हाला खरं सांगू काय, तिथं म्हटलं तर आम्ही माहिती शोसाठी काहून उत्सुक होतो की बा आपल्याला फराह खान पाहायला भेटन आणि फोटो काढायला भेटन, बस ह्याच खुशीत एवढं होतो मी. म्हटलं फायनलिस्ट हो, जिंको नाही जिंको तो नथिंग, काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं. आपल्याला फक्त फोटो काढून यायचा आहे म्हटलं तिच्यासोबत. आम्ही तुम्ही समजू शकता माझ्या मनात काय चालू असेल. काही नाही. मग सडनली मग आम्ही फायनलिस्ट झालो, त्याचा भरपूर आनंद. विशाखाचे हस्बंड, पूर्वा, मी, माझे हस्बंड आणि किरणताई, तुम्हाला माहिती आहे ना किरण सुतावणे ताई, ती पण सोबत होती. माझा साथ नाही सोडला तिने, मला मेकअप वगैरे करून दिले, हेअरस्टाईल वगैरे करून दिले, सोबतच होती ती माझ्या ताई. तर असं होतं. तर म्हणजे तुम्हाला सांगतो ना, मी फक्त फोटो काढायसाठी गेली होती तिथं. डान्स कसंही करा म्हटलं फोटो. 1 दिवसाची प्रॅक्टिस मी काय करणार होती, 1 दिवसाची प्रॅक्टिसमध्ये मी काय करणार होती तुम्हीच सांगा. म्हणून मग जसं होईल तसं होईल म्हटलं, टेन्शन काही घेऊ नका, तसं सगळ्याला माहिती आहे म्हटलं मी चांगला डान्स करतो, जसं होईल तसं होईल, फक्त फोटो काढून घेऊ म्हटलं आपण फराह खानसोबत. आणि सोबत कोणी अजून राहील म्हटलं त्यांच्यासोबत. तर संभावना सेठ आणि तिचे मिस्टर होते. खूप छान, फराह खान 1 नंबर पर्सनॅलिटी. कारण ती पण बाई गरिबीतून पुढे आलेली आहे, स्ट्रगलमधून पुढे 1 नंबर, म्हणजे खूपच छान. शो झाल्यावर आमच्याशी बोलली, आम्हाला सांगितलं अभी इसके बाद बोले और अच्छा करना, बोले अभी बहुत 8 कंटेस्टंट रहेंगे, बोले फाइनलिस्ट बहुत अच्छा करना बोले आपने. म्हणजे बोला हां मॅम, खूप छान बोलल्या. म्हणजे गळाभेट वगैरे केली. संभावनाही खूप छान, संभावना असेल खूपच छान. आणि खूपच आनंद झाला मला. म्हणजे माझं लहानपणीचं स्वप्न कुठेतरी ते पूर्ण झालं. आता म्हणजे मी सांगतो ना, एक काळ असा होता की पण पूर्ण झोळी खाली होती माझी. आता असं आहे की देऊनच देऊन राहिला. आपली झोळी भरलेली आहे आणि अजून देत आहे, ते घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि व्यवस्थित राहायचं आहे आयुष्यात, एन्जॉय करायचं आहे. लेकरायले मार्गी छान त्यांना शिकवण द्यायची आहे, एन्जॉय करायची लाईफ आणि रोज सगळ्यांसाठी प्रे करायची आहे बस. तर लिंक दिलेली आहे आणि कमेंट नक्की करा. कारण तुम्हाला जे माझे चाहते आहे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट राहणार की मी फराह खान यांच्या शोमध्ये गेली. तर छान कमेंट करा. थँक्यू. आणि थँक्यू सर्वांना की आज तुमच्या सपोर्टमुळे, माझ्या टॅलेंटमुळे, माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसं मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला बाय बाय.